मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, अशी एक भक्त होती ज्याच्यासाठी स्वतः भगवान विठ्ठल घरकाम करायला येत होते. झाडू मारणे, कपडे धुणे, तसंच दळणवळण सुद्धा करू लागत होते. पण त्या भक्त नेमक्या कोण होत्या सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी पवन शिंदे. तुम्ही बघत आहात देवदर्शन मराठी हे यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत संत जनाबाई व विठ्ठल या दोघात घडलेला चमत्कार. जय हरी विठ्ठल, जय विठू माऊली. श्रोत्यांनो, आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. श्रोत्यांनो, तुम्हाला हे माहीत आहे का, एक अशी भक्त होती जिच्यासाठी स्वतः भगवान विठ्ठल घरकाम करायला येत होते. होय, पाणी उचलणे, झाडू मारणे, कपडे धुणे, अगदी दळणवळण सुद्धा हे सगळं काम स्वतः विठ्ठल करत होते. आणि ती परम भाग्यवान भक्त कोण होती माहीत आहे का तुम्हाला? तिचं नाव होतं जनाबाई. श्रोत्यांनो, जनाबाईंचं आयुष्य खूप साधं आणि कष्टाने भरलेलं होतं, पण त्यांच्या मनात होती निकळ भक्ती, अपार प्रेम आणि विठ्ठलावर अढळ विश्वास होता. प्रत्येक काम करताना विठ्ठलाचे नाव घेत होते आणि त्यांच्या निरागस या भक्तीने प्रसन्न होऊन स्वतः पांडुरंग त्यांच्या घरी येऊन त्यांना मदत करत होते. विचार करा श्रोत्यांनो, ज्या देवाला आपण मंदिरात जाऊन पाहतो तोच देव एका साध्या भक्तीसाठी तिच्या घरात येऊन चक्कीवर दळण दळतो. हे ऐकून तुमच्या मनात भक्तीची एक वेगळीच भावना निर्माण होणार नाही का? ही कथा आपल्याला शिकवते की देवाला मोठे यज्ञ, मोठ्या पूजा लागत नाहीत, लागते ती फक्त खरी भावना आणि शुद्ध मनाची भक्ती. म्हणून श्रोत्यांनो, ही अद्भुत कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातून तुम्हाला समजेल की खरी भक्ती काय असते आणि देव आपल्याला भक्तांसाठी किती काही करू शकतो. आणि जर तुम्हाला माझा प्रयत्न हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि जर तुम्ही विठ्ठलाचे खरे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि भक्तिमय प्रवासाचा भाग जरूर बना. चला तर मग शांत मन करून आणि श्रद्धेने भरून आजच्या या पवित्र कथेला सुरुवात करू. श्रोते हो, आपण वळूया आपल्या कथेला. महाराष्ट्राच्या या पावनभूमीला संतांची एक खूप मोठी आणि महान परंपरा लाभली आहे. गोदावरी नदीच्या अत्यंत नयनरम्य तीरावर वसलेले गंगाखेड नावाचे एक छोटेसे पण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य गाव होते. या गावात दामा आणि त्याची पत्नी करुणा नावाचे एक दाम्पत्य राहत होते. हे दाम्पत्य अत्यंत गरीब होते. त्यांच्या घरात विश्वे दारिद्र्य होते. रोज मजुरी करावी तेव्हा कुठे संध्याकाळी त्यांच्या घरात चूल पेटायची. पण जरी त्यांच्याकडे भौतिक संपत्ती नसली तरी त्यांच्या हृदयात विठ्ठलाच्या भक्तीची अफाट आणि कधीही न संपणारी संपत्ती होती. हे दोघे पती पत्नी अत्यंत सात्विक, दयाळू आणि परमेश्वरावर अढळ श्रद्धा असणारे होते. अनेक वर्षानंतर, प्रतीक्षेनंतर आणि विठ्ठलाच्या आधारणेनंतर या दामा आणि करुणा त्यांच्या पोटी एका अतिशय आणि तेजपुंज कन्येचा जन्म झाला. ती मुलगी जन्माला आल्यावर संपूर्ण घर जणू एका देवी प्रकाशाने उजळलेले होते. त्यांनी अतिशय प्रेमाने तिचे नाव ठेवले जना. आपली ही छोटीशी जना जसजशी मोठू होऊ लागली तसं तसं तिचे एक वेगळेच रूप आई वडिलांना दिसू लागले. जनाबाई लहानपणापासूनच अत्यंत शांत, समजूतदार आणि विरक्त वृत्तीची होती. गावातील इतर लहान मुले जेव्हा धुळीत खेळण्यात मग्न असायची, गोंधळ घालायची, तेव्हा ही छोटी जना मात्र एका कोपऱ्यात डोळे मिटून ध्यानस्थ बसून आपल्या बोबड्या बोलाने विठ्ठल विठ्ठल चा जप करत होती. तिला ना कसल्या खेळाची आवड होती, ना चांगल्या कपड्यांची. घरात खायला पुरेसे अन्न नसले तरी तिने कधी अन्नासाठी हट केला नाही. तिला जर कसला ध्यास असेल तर तो फक्त एकाच गोष्टीचा, आणि तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग. दामा आणि करुणा हे दोघेही पक्के वारकरी होते. ते दरवर्षी न चुकता आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करत होते. ऊन असो, पाऊस असो किंवा थंडी, त्यांची वारी कधीच चुकत नसे. एकदा आषाढी एकादशीची वेळ आली. संपूर्ण गंगाखेड गावाने उत्साहाने वातावरण होते. गावातून वारकऱ्यांची मोठी दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघत होती. टाळ मृदुंगाचा गजर सुरू झाला होता. वारकऱ्यांच्या गळ्यातील तुळशीच्या माळा, हातात घेतलेल्या भगव्या पताका आणि मुखातून चाललेल्या ज्ञानोबा तुकारामचा अखंड जयघोष यामुळे संपूर्ण आसमन दमदम गेला होता. या भक्तिमय वातावरणात छोट्या जनालाही रावले नाही. तिने आपल्या वडिलांचा हात पकडला आणि हट्ट धरला की बाबा, मलाही या दिंडीत जायचं आहे, मलाही पंढरपूरला यायचं आहे. तुम्ही नेहमी त्या सावळ्या विठ्ठलाच्या गोष्टी सांगता, तो विठ्ठल मला प्रत्यक्ष पाहायचा आहे. त्याच्या सावल्या आणि गोजिरा रूपाने मला दर्शन घ्यायचे आहे.
मलाही तुमच्यासोबत पंढरीला घेऊन चला ना बाबा. तिचे ते निरागस बोल ऐकून दामाचे हृदय गहिवरून आले. सुरुवातीला दामाने तिला समजावून प्रयत्न केला. अगं पोरी, पंढरपूरचा रस्ता खूपच लांबचा आहे. वाटेत ऊन, पाऊस, दगडधोंडे आहेत. तुझे हे छोटेसे पाय थकून जातील. तू कशी चालणार एवढी दूर? पण जनाबाईने ऐकले नाही. तिची विठ्ठलाला भेटण्याची ओढ एवढी तीव्र होती की शेवटी दामाला आपल्या लाडक्या लेकीचा हट्ट पुरवण्याचेच ठरावेच लागले. त्यांनी जनाला सोबत घेतले आणि ते वारकऱ्यांच्या दिंडीत सामील होऊन पंढरपूरच्या दिशेने चालू लागले. तो पायी प्रवास अजिबात सोपा नव्हता. कित्येक कोस चालत जायचे होते. ऊन अंगाची लाही लाही करत होते, तर कधी अचानक येणारा पाऊस पूर्ण भिजवून टाकत होता. पायात साधे चप्पल नव्हते, पण नवल म्हणजे जनाचे छोटे पाय अजिबात थकत नव्हते. तिच्या चेहऱ्यावर कोणताही थकवा नव्हता. होती ती फक्त एक असीम शांतता आणि आनंद. चालताना तिच्या मुखातून विठ्ठलाचे नाव एक सेकंदही थांबत नव्हते. जणू काही तो विठ्ठल तिला बोट धरून चालवणार होता. अखेर अनेक दिवसांचा खडतर प्रवासानंतर ती भाग्यवान सकाळ उजाडले. जेव्हा ते पंढरपूरच्या वेशीवर पोहोचले, दुरूनच विठ्ठल मंदिराचा तो सोनेरी सुवर्ण कळस जनाला दिसला. तो कळस पाहताच जनाच्या अंगातून जणू वीज संचारली. ती भान हरपून आनंदाने नाचू लागली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रूच्या धारा वाहू लागल्या. आला माझा विठू, आली माझी पंढरी, आली असे म्हणत ती वेड्यासारखी धावू लागली. पवित्र चंद्रभागेच्या तीरावर आल्यावर जनाने नदीच्या संत वाहणाऱ्या पात्रात आपले पाऊल ठेवले. त्या चंद्रभागेच्या पवित्र आणि थंड पाण्याचा स्पर्श होताच तिला असे वाटले जणू साक्षात विठ्ठलानेच तिला आपल्याला कुशीत घेतले आहे. तिला प्रेमाने मिठी मारली आहे. चंद्रभागेत पवित्र स्नान करून कपडे बदलून ते सर्वजण अत्यंत भावपूर्ण अंतकरणाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाद्वाराकडे गेले. मंदिरात भक्तांची अलोट गर्दी होती. नामाचा गजर चालू होता. धक्काबुक्की सहन करत दामा, करुणा आणि छोटी जना गाभाऱ्यात पोहोचले. आणि तिथे पोहोचताच जनाच्या आयुष्यातील तो अस्मरणीय क्षण आला. गाभाऱ्यात एका विटेवर सचरला उभा असलेला पाषाणाचा पण करोडो सूर्यांचे तेज असलेला तो सावळा परब्रह्म जनाला दिसला. डोक्यावर सुंदर मुकुट, गळ्यात वैजयंती माळ आणि तुळशीचे हार कमरेला, पितांबर कानात मकर कुंडले आणि कमरेवर हात ठेवून भक्तांसाठी युगेनायुगे उभा असलेला तो राजस सुकुमार पांडुरंग पाहून जनाबाईचे भान सरपले. ती जणू मूर्तिमंत तिथेच खेळून राहिली. तिची पापणीही लावेना. ती एकटक त्या सावळ्या मूर्तीकडे पाहत राहिली आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर अनेक जन्माच्या ताटातुटीनंतरचे आपल्या खऱ्या पित्याला भेटलेल्याच्या आनंदाचे होते. त्याच क्षणी त्या गाभाऱ्यात उभ्या असलेल्या त्या छोट्याशा मुलीने एक प्रचंड मोठा निर्णय घेतला. तिने मनोमन ठरवले की आता हेच माझे सर्वस्व आहे. हा विठ्ठलच माझा खरा पिता आहे. हेच माझी माता आहे आणि हाच माझा सखा सोयरा आहे. आता या चरणांना सोडून मला कुठे जायचं नाही. दर्शन घेऊन दामा आणि करुणा बाहेर आले. त्यांची वारी पूर्ण झाली होती. आता पुन्हा आपल्या संसाराकडे, आपल्या गावी गंगाखेडला परतायचे होते. पण जनाच्या मनात मात्र वेगळेच वादळ होते. दामा जेव्हा जनाला परतीच्या प्रवासासाठी बोलवायला गेला होता, जनाने तिथेच मंदिराच्या पायरीवर बसून रडायला लागला. सुरुवात केली. जना रडत रडत आपल्या वडिलांना म्हणाली, आई बाबा, मला माफ करा, पण मला आता तुमच्यासोबत आपल्या गावी यायचं नाही. माझा खरा बाप तिथे आहे, आतल्या गाभाऱ्यात उभा आहे. तो माझी वाट पाहत आहे. मला या पवित्र पंढरीत राहायचे आहे. मला आता माझ्या विठुरायाच्या चरणांशी जन्मभर सेवा करायची आहे. तुम्ही मला इथेच सोडून जा. दामा आणि करुणा यांना हा अतिशय मोठा आणि अनपेक्षित धक्का होता. आपली पोटची लेक, एवढी लहानगी पोरगी आपल्याला सोडून या अनोळखी शहरात कशी राहील, ते तिला अनेक प्रकारे समजावू लागले. अगं पोरी, देव सर्वांचा आहे. तो आपल्याला गंगाखेडला पण येईल. आमच्यासोबत चल. इथे तुला कोण सांभाळेल? तू काय खाशील? पण जना आपल्या निर्णयावर ठाम होती. दगडावरची रेख जशी पुसता येत नाही, तसा तिचा निश्चय अढळ होता. तिच्या अश्रू थांबत नव्हते आणि ती फक्त विठ्ठल विठ्ठल असा दावा करत होती. शेवटी दामाला कळून चुकले की आता ही मुलगी आपल्या संसाराची राहिली नाही, ती आता देवाची झाली आहे. पण तिला असे उघड्यावर कसे सोडायचे? दामाने विचार केला. पंढरपूरमध्ये दामा शेट्टी नावाने एक अत्यंत थोर आणि प्रसिद्ध विठ्ठल भक्त राहत होते. त्यांचा व्यवसाय शिंप्याचा होता. त्यांचा मुलगा म्हणजे साक्षात विठ्ठलाचा परम सखा महान संत नामदेव महाराज.
दामाने जनाला सोबत घेतले आणि तो थेट संत नामदेवांच्या घरी पोहोचला. दामाने दामा शेट्टी आणि नामदेव महाराजांच्या पायावर डोके ठेवले आणि रडत रडत आपली व्यथा मांडली. महाराज, मी एक अत्यंत गरीब मजूर आहे. ही माझी लेक जना, हिला विठ्ठलाचे असे वेळ लागले आहे की आता पंढरपूर सोडून घरी यायला नाही म्हणते. आम्ही खूप गरीब आहोत. आमच्या घरी तिला धड 2 वेळचं अन्नही देता येत नाही. तुम्ही संताचे घर आहात, तुम्ही दयाळू आहात. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही हिला तुमच्या घरात आश्रय द्या. ही तुमच्या घरात कोणतीही अडचण करणार नाही. ही तुमची दासी म्हणून राहील. घरची गोट्यातील अंगणातील सर्व कामे करेल. पण तिला इथून हाकलून देऊ नका. तिला या पंढरीत राहू द्या. दामाचे अश्रू थांबत नव्हते. संत नामदेव महाराज हे स्वतः अत्यंत दयाळू आणि साक्षात्कारी संत होते. त्यांनी दामाचे दुःख पाहिले आणि त्या छोट्या जनाला डोळ्यातील अश्रू पाहून ती अपाट आणि शुद्ध भक्ती ही त्यांनी ओळखली. नामदेवांनी पुढे होऊन जनाला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत नामदेव महाराज दामाला म्हणाले, दामा, तू काळजी करू नकोस. आजपासून ही जना माझी दासी नाही तर माझी लहान बहीण आहे. ही या घरची कोणी नोकर नाही, तर आजपासून ही आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे. विठ्ठलाने तिला माझ्याकडे पाठवले आहे. हे ऐकून दामा आणि करुणा यांना थोडा दिलासा मिळाला. त्यांनी जड आणि दुःखी अंतकरणाने आपल्या काळजाच्या तुकड्याला तिथेच संत नामदेवांच्या चरणी सोडून दिले आणि ते रडत रडत आपल्या गावी परतले. आता इथून पुढे जनाबाईचे एक नवीन आयुष्य सुरू झाले. ती संत नामदेवांच्या कुटुंबात राहू लागली. पंढरपूरचे लोक आता तिला तिच्या पूर्वीच्या नावाने नव्हे तर नामयाची दासी जनी या नावाने ओळखू लागले. श्रोते, संत नामदेवाचे घर म्हणजे जणू पृथ्वीवरचे वैकुंठ होते, जिथे 24 तास भक्तीचे वातावरण असायचे. सतत टाळ मृदुंगाचा गजर, संतांची योजा, कीर्तन, भजन आणि परिपाठ चालत असे. जनाबाईला तर आयुष्यात हेच हवे होते. तिला राहायला घराच्या पाठीमागे परसबागेत एक छोटीशी आणि साधी झोपडी देण्यात आली होती. तिचा दिनक्रम अतिशय कठीण आणि कष्टप्रद असायचा. ती पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी अंधारातच उठत होती. उठल्या उठल्या ती सर्व घर झाडून काढायची. मोठे अंगण आणि रस्ता झाडणे, त्यानंतर पाणी शिंपडून अंगणात सुबक असा सडा, रांगोळी, गोट्यातील गाई म्हशींचे शेण काढणे, गोठा स्वच्छ करणे, सर्वांची उष्टी उकरडी भांडी घासणे, कपडे धुण्यासाठी चंद्रभागेवर जाणे, अशी सर्व प्रकारची अंग मेहनतीची कामे ती दिवसभर न थकता करत होती. पण श्रोते हो, इथेच तिचे खरे वेगळेपण होते. सर्वसामान्य माणूस एवढे कष्ट करून थकून जाईल, चिडचिड करेल, पण जनाबाईचे तसे नव्हते. ती हे सर्व काम एक ओझे म्हणून नाही तर देवाची सेवा म्हणून करत असे. ती कोणतेही काम करताना तिचे ओठ कधीच शांत नव्हते. तिच्या मुखात सतत विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरीचा गजर चालू असायचा. हातातील झाडूला प्रत्येक फटाक्याचा सोबत विठ्ठल, भांडी घासताना प्रत्येक घासासोबत विठ्ठल आणि कपडे धुताना प्रत्येक आपटीसोबत विठ्ठल. तिने आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कर्मात त्या सावळ्या विठ्ठलाला सामावून घेतले होते. जनाबाईला नामदेव महाराजांबद्दल प्रचंड आदर आणि भक्ती होती. ती नामदेवांना आपला साक्षात गुरु आणि तारणहार मानत असे. नामदेव महाराज जेव्हा जेवायला बसायचे तेव्हा त्यांचे उष्टे अन्न जे पाण्यात उरायचे ते खाण्यात जनाबाईला जो ब्रह्मानंद मिळत असे तो जगातील कोणत्याही पंचपक्वानात नव्हता. तिला वाटायचे की नामदेव हे देवाचे सखे आहेत, त्यामुळे त्यांच्या उष्ट्या अन्नात साक्षात विठ्ठलाचा प्रसाद दडलेला आहे. दिवसभर काबाड कष्ट करून रात्री सर्व कामे संपल्यावर ती आपल्या त्या छोट्याशा झोपडीत जायची. तिथे जमिनीवर एक फाटक्या गोधडीवर झोपायची. झोपताना ती छताकडे बघून विठ्ठलाशी अशा काही गप्पा मारायची जणू काही विठ्ठल तिथेच तिच्या समोर उभा आहे. ती एकटीच निरागसपणे म्हणायची, अरे विठुराया, आज तू काय खाल्ले रे? आज कीर्तनात नामदेवरायांनी किती छान अभंग गायला. तू ऐकलास ना रे सावळ्या? अरे तू तिथे मंदिरात दिवसभर रात्र उभ्या थकत नाहीस का रे? तुझे ते मऊ आणि सुकुमार पाय दुखत नसतील का? कधीतरी माझ्या या झोपडीत येऊन थोडा वेळ विश्रांती घेत जाणार रे बाबा. ही तुझी दासी तुझे पाय दाबेल. असे वेड्यासारखे आणि अत्यंत प्रेमाचे संवाद ती एकटीच करत असे. तिची ही अशी निर्मळ, निरागस आणि कोणतीही अपेक्षा नसलेली भक्ती पाहून तिकडे वैकुंठात साक्षात भगवान विष्णू म्हणजेच आपला पंढरीचा पांडुरंग अस्वस्थ होऊ लागला. देवाला इतर काही गुरळ पडत नाही, पण देवाला भक्ताच्या खऱ्या प्रेमाचा आणि निस्वार्थ भक्तीचा खूप लळा असतो. जिथे शुद्ध भाव असतो
तिथे देव कोणत्याही रूपात धावून जातोच. आणि मग तो सुवर्ण क्षण आला. एक दिवस कडाक्यांच्या थंडीचे दिवस होते. पहाटेची वेळ होती. आकाशात अजूनही काळोख दाटलेला होता. आज नामदेवरायांच्या घरी एक मोठा उत्सव होता. अनेक संतांची पंगत बसणार होती. त्यामुळे घरात खूप सारे दळण दळायचे होते. जनाबाई नेहमीप्रमाणे पहाटे उठली. थंडीने कुडकुडत तिने झोपडीच्या एका कोपऱ्यात ठेवलेले ते भक्कम आणि जड जाते ओढून मध्यभागी आणले. आज जनाबाईला खूप थकवा आला होता. काल दिवसभर काम केल्यामुळे शरीर साथ देत नव्हते. हातांमध्ये जोर उरला नव्हता आणि डोळ्यांवर झोप पेंगुळली होती. पण काम तर करणे भाग होते. तिने देवाला मनोमन नमस्कार केला. जात्याची खून हातात पकडली आणि ती जड जाते गोल गोल फिरवू लागली. तोंडातून नेहमीप्रमाणे विठ्ठल विठ्ठल असा जप सुरू झाला. अचानक एका क्षणी तिच्या त्या अंधाऱ्या झोपडीत एक अत्यंत दिव्य तेजस्वी प्रकाश पसरला. जणू हजारो सूर्य एकदम उगवले आहेत असा तो प्रकाश होता. पण त्यात उबदार शांतता होती. झोपडीत कस्तुरीचा आणि चंदनाचा एक अतिशय मधुर सुगंध दरवला होता. जनाबाईने दचकून आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तर समोरचे दृश्य पाहून तिच्या श्वासाची गतीच थांबली. तिच्यासमोर साक्षात तो सावळा परब्रह्म, तो पंढरीनाथ जिच्यासाठी तिने आपले सर्वस्व व आपले आई वडील सोडले होते. तोच पांडुरंग कमरेवर हात ठेवून आणि गालातल्या गालात अत्यंत गोड हसत उभा होता. त्याच्या अंगावरील दागिन्यांच्या तेजाने झोपडी उजळून गेली होती. जनाबाईंच्या डोळ्यांवर तिचा क्षणभर विश्वास बसेना. ही स्वप्न तर नाही ना? ती झटकम जात्यावरून उठली आणि थेट विठ्ठलाच्या पायावर कोसळली. तिने देवाचे घट्ट पाय पकडले आणि ती ढसाढसा रडू लागली. देवा, तू माझ्यासारख्या एका गरीब क्षुद्र दासीच्या फाटक्या झोपडीत आलास. देवा, हे खरे आहे की मला भ्रम झालाय? ती हुंदके देत विचारत होती. विठ्ठलाने अत्यंत प्रेमाने खाली वाकून तिला आपल्या हाताने उठवले. तिच्या पाठीवरून आणि डोक्यावरून मायेचा हात फिरवला. देव अगदी मुद्रू आवाजात म्हणाला, जने, अगं वेडे, तू माझ्यासाठी रात्रंदिवस झुरते. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या घामाच्या प्रत्येक थेंबात माझे नाव आहे. मग मी कसा नाही येणार तुझ्या या निर्मल प्रेमाने आणि हाकेने मला पंढरीच्या मंदिरातून इथवर खेचून आणले आहे. विठ्ठल पुढे म्हणाला, अगं जने, तू आज खूप थकलेली दिसतेस. तुझे डोळे पाणावलेले आहेत. चल, तू आता बाजूला सरक. तू खूप कष्ट केलेस. आज तुझे दळण मी दळतो. असे म्हणून त्रिभुवनाचा मालक, ज्याच्या एका इशाऱ्यावर हे संपूर्ण जग आणि ब्रह्मांड चालते, तो साक्षात विठ्ठल, तो राज सुकुमार खाली जमिनीवरून त्या जात्याजवळ जाऊन बसला. जनाबाईचे हे दृश्य पाहून आवाक झाली. ती घाबरून देवाला आडवू लागली, नको रे देवा, तू हे काय करतोस? तू जगाचा बाप आहेस. तुझे हे सुकुमार आणि मऊ हात ते या जात्याच्या कठीण लाकडाने सोलून निघतील, लाल होतील, तुला वेदना होतील. तू खाली बस, विश्रांती घे. मी करते माझे काम. पण देव भक्ताच्या प्रेमापुढे नेहमीच हरतो. देव ऐकेल तो कसला विठ्ठलाने. जात्याची ती खूण आपल्या हातात पकडली आणि जोराने जाते फिरवत दळण दळू लागला. एकीकडून जनाबाई धान्याचे मूठ जात्यात टाकत होती आणि देव जाते फिरवत होता. विठ्ठल जात्यावर दळतोय आणि जनाबाई त्याच्या सावळ्या सुंदर मुखाकडे एकटक पाहत प्रेमाने ओव्या गात आहे. असा तो जगाच्या पाठीवरील सर्वात अभूतपूर्व आणि अद्भुत प्रसंग होता. माझ्या विठूचा दरबार, तिथे नाही रे भेदभाव. दासी जनीच्या झोपडीत माझा देव झाला. राव जाते फिरवी, माझा सखा घाम आला. त्याच्या मुखा अशा सुंदर आणि उत्स्फूर्त ओव्या जनी गात होती आणि देव अत्यंत आनंदात हसत हसत दळण दळत होता. दळताना देवाच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले होते. जनाबाईने अत्यंत मायेने आपल्या फाटक्या पदराने देवाचा तो घाम पुसला. देवाला त्यावेळी जो आनंद मिळत होता तो त्याला वैकुंठातही कधी मिळाला नव्हता. त्या दिवसापासून श्रोते हो, पंढरपुरात एकच नाव आणि गुप्त नित्यक्रम सुरू झाला होता. रोज पहाटे जनाबाई उठली की तिच्या आधी विठ्ठल तिच्या झोपडीत हजर असायचा. दोघे मिळून जात्यावर दळण दळायचे. देव फक्त दळणच दळत नव्हता, तर तो जनाबाईला घरातील इतर सर्व कष्टाच्या कामातही मदत करू लागत होता. ज्या देवाची सेवा करण्यासाठी मोठे मोठे ऋषी मुनी वर्षानुवर्षे तपश्चर्या करतात, तोच देव अंगणात जनाबाईच्या झाडाला यायचा. टोपली घेऊन लगेच कचरा गोळा करायचा, पाणी न्यायला यायचा. देव स्वतः तिच्या हातातील जड घागर उचलून तिच्या पाठीमागे चालायचा. जगाचा पोशिंदा, विश्वाचा निर्माता आता एका दासीचा सेवक झाला होता. भक्तीची ताकद किती अफाट असू शकते याचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. एकदा असाच एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग घडला.
जनाबाई चंद्रभागेच्या विस्तीर्ण वाळवंटात नामदेव महाराजांच्या घरातील कपड्यांचा मोठा ढिगारा धुण्यासाठी घेऊन गेली होती. खूप सारे कपडे होते आणि दुपारचे ऊन डोक्यावर आले होते. जनाबाई घामाने डबडबून गेली होती आणि ती दगडावर कपडे आपटत होती. तेवढ्यात तिथे पांढरा पंचा नेसलेला एक सावळा तरुण आला. तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला विठ्ठलच होता. तो थेट जनाबाई जवळ गेला आणि म्हणाला, जने, अगं किती हे कपडे, तू एकटी किती धुणार? इकडे तू बाजूला बस, मी धुतो. तुला असे म्हणत विठ्ठलाने तिच्या हातातील कपडे आपल्या हातात घेतले आणि तो स्वतः नदीच्या पाण्यात उभा राहून दगडावर कपडे आपटू लागला. जनाबाई तिथेच वाळवंटात बसून डोळे विस्फारून देवालाच पाहत होती. तिने विचारले, देवा, तू का रे असा वेडा आहेस? तू तर राजा धीराज आहेस, सोन्याच्या सिंहासनावर बसणारा तू. मग माझ्यासारख्या एका दासीचे हे उष्टे मळके कपडे धुताना तुला लाज नाही का वाटत? लोक पाहतील तर काय म्हणतील? त्यावर देव कपडे धुवून थांबून जनाबाईकडे वळला आणि अत्यंत गोड हसून म्हणाला, जने, ज्या भक्ताने माझा नाम जप करून स्वतःच्या मनातील सर्व मळ सर्व अहंकार कायमचा धुवून काढला आहे, त्याचे हे साधे कपडे धुण्यात कसली आली मला लाज? आणि तू सिंहासनाची गोष्ट करतेस. मला वैकुंठातली कोणत्याही सोन्याच्या सिंहासनापेक्षा तुझ्या भक्तीच्या या सावलीत आणि तुझ्या सहवासात 1000 पटीने जास्त सुख मिळते ग. हे देवाचे प्रेमळ शब्द ऐकून जनाबाईच्या डोळ्यातून प्रेमाश्रू महापूर आला. तिने धावत जाऊन देवाचे पाय धरले. जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा कोणत्याही मुक्तीपेक्षा तिला हे देवाच्या सहवासाचे सुख खूप मोठे वाटत होते. श्रोते हो, देवाची जनाबाईवरची कृपा फक्त कामात मदत करण्यापुरती मर्यादित नव्हती, तर देव जणू त्याच्या आईच झाला होता. अनेकदा काम करून जनाच्या केसात खूप गुंता व्हायचा. तिचे केस विस्कटलेले असायचे. अशा वेळी तो त्रिभुवनाचा मालक भगवान पांडुरंग स्वतः आपल्या हाताने जनाच्या केसात तेल घालायचा. तिला स्वतःच्या मांडीवर झोपवून तो अत्यंत मायेने तिच्या केसांचा गुंता काढायचा. तिचे ते केस विंचरून द्यायचा आणि तिच्या केसातील ओवा लिका देखील काढायचा. विचार करा श्रोते हो, जो देव ब्रह्मांडाचा भार पेलतो, तो देव एका दासीच्या केसांतील ओवा काढत होता. यापेक्षा भक्तीचा मोठा विजय तो कोणता असू शकतो? जनाबाई अडाणी होती. तिला लिहिता वाचता येत नव्हते, पण देवाच्या सातत्याच्या सहवासामुळे आणि भक्तीच्या रंगात रंगल्यामुळे तिच्या मुखातून उत्स्फूर्तपणे अभंग आणि ओव्या बाहेर पडू लागल्या होत्या. तिच्या तोंडातून निघणारे शब्द म्हणजे साक्षात वेदांचे सार असायचे, पण तिला ते लिहून ठेवता येत नव्हते. तेव्हा तुम्हाला माहीत आहे का काय झाले? तो साक्षात रुक्मिणीचा पती देव विठ्ठल स्वतः हातात बोलू आणि वही आणि शाई घेऊन बसला. जनाबाईने मुखाने अभंग गायची आणि देव स्वतः एका लेखकासारखे स्क्राईब तिचे अभंग ताडपत्रावर लिहून घ्यायचा. पण श्रोते हो, जगाचा एक नियम आहे. जगात जेव्हा जेव्हा खऱ्या आणि शुद्ध भक्तीचा उदय होतो, तेव्हा तेव्हा समाजातील काही दृष्ट प्रवृत्ती, काही विगन संशोषी लोक त्याची परीक्षा घेण्याचा आणि त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जनाबाईच्या बाबतीतही हे जग शांत बसले नाही. जनाबाई आणि विठ्ठल यांच्यात जे अदैव नाते निर्माण झाले होते, विठ्ठल तिला मदत करायला येतो ही कुणकुण हळूहळू काही लोकांना कळू लागली होती. पण काही निंदक आणि अहंकारी लोकांना हे भगवत नव्हते. एका सामान्य अडाणी दासीला देव कसा भेटू शकतो? हे अशक्य आहे का? ही नक्कीच काहीतरी ढोंग करत असा संशय त्यांच्या मनात निर्माण झाला होता. आणि मग एक दिवस या लोकांच्या संशयाला एक निमित्त मिळाले. नामदेव महाराजांच्या घरात एक अतिशय दुर्दैवी आणि मोठी घटना घडली. नामदेवाच्या देव्हाऱ्यातील विठ्ठलाच्या मूर्तीवरील काही अत्यंत मौल्यवान आणि जुने सोन्याचे दागिने अचानक रात्रीतून चोरीला गेले. सकाळी जेव्हा हे लक्षात आले, तेव्हा घरात एकच हाहाकार उडाला. प्रत्येक कोपऱ्यात तपासला गेला, पण ते सोन्याचे दागिने कुठेच सापडत नव्हते. गावातील काही विघ्न संशोधी आणि जनाबाईचा द्वेष करणाऱ्या लोकांनी नामदेवाच्या कानात विष कालवण्यात सुरुवात केली. ते लोक नामदेवांना म्हणाले, नामदेव महाराज, तुम्ही इतके भोळे कसे असू शकता? तुमच्या घरात आजभर एवढी वर्षे कधीही चोरी झाली नाही. ही जणी जेव्हापासून तुमच्या घरात आली आहे तेव्हापासूनच तिचे वागणे काहीतरी वेगळेच आणि संशयास्पद असते. ती रात्री आपल्या झोपडीत
कोणाशी तरी एकटीच बोलती, हसती. नक्कीच तिच्या बाहेर कोणाशी तरी सूतजुळे आहे आणि तिनेच तुमच्या घरचे त्या मौल्यवान दागिने चोरले असणार, यात काही शंका नाही. खरे तर नामदेव महाराजांचा जनाबाईवर आणि तिच्या भक्तीवर पूर्ण विश्वास होता. त्यांना माहीत होते की जना असे कधीच करणार नाही, पण गावातील लोकांचा आणि पंचांचा दबाव खूप वाढला होता. शेवटी सर्वांचे समाधान करण्यासाठी सर्वांनी मिळून जनाबाईच्या त्या लहानशा झोपडीची झडती घेण्याचे ठरवले. सर्व गावकरी, पंच आणि नामदेव महाराज स्वतः जनाबाईच्या झोपडीत शिरले. जनाबाई घाबरून एका कोपऱ्यात उभी होती. झोपडीत काहीच नव्हते, फक्त एक जुनी पेटी आणि एक फाटकी गोधडी होती. एका गावकऱ्याने ती फाटकी गोधडी झटकली आणि सर्वांना एक मोठा धक्का बसला. त्या फाटक्या गोधडीच्या खाली ते नामदेवांच्या घरातून हरवलेले सोन्याचे दागिने लखलखत होते. ते दागिने पाहताच सर्व गावकरी संतापाने लाल झाले आणि जनाबाईला अदवा शिव्या देऊ लागले. पहा पहा, या बंधू आणि लबाडदासीला वरून भक्तीचा साध्वीचा आवडते आणि रात्री लोकांच्या घरात चोऱ्या करते. हिने संतांच्या घराला कलंक लावला आहे. जनाबाईल तर काहीच समजत नव्हते. तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. ती रडत रडत सर्वांचे पाय धरून सांगत होती, नाही हो दादांनो, नाही महाराज, मी नाही घेतले दागिने. मला काय करायचे आहे? हे सोन्याचे तुकडे माझ्यासाठी माझा विठ्ठलच भारी आहे. माझे सोने आहे. माझ्या विठ्ठलाची शपथ, मी ही चोरी केली नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. पण तिचे अश्रू आणि तिची विनवणी कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जनाबाईला जाड साखळदंडात बांधण्यात आले. तिचे केस विस्कटलेले होते. अंगावर मारहाणीचे वळ होते. तिला ओढत ओढत गावाबाहेर सुळाकडे नेण्यात येत होते. संपूर्ण गाव हा तमाशा पाहण्यासाठी जमा झाला होता. कोणी तिच्यावर दगड फेकत होते तर कोणी शेण. पण अशा या भयंकर आणि मृत्यूसमोर उभा असलेल्या क्षणीही जनाबाईंच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. तिचे डोळे मात्र आकाशाकडे आणि विठ्ठलाच्या मंदिराकडे कळसाकडे लागले होते. ती मनातल्या मनात अतिशय करुण आवाजात आपल्या विठ्ठलाला हाक मारत होती, अरे विठू, अरे सावळ्या, आज तुझी जनी या जगासमोर चोर ठरली रे. या जगाने मला चोर ठरवले तरी मला त्याचे काहीच दुःख नाही. पण तू तरी माझ्या अंतकरणाला ओळखतोस ना. तुला तर सत्य माहीत आहे ना. मग तू आज का गप्प आहेस? कुठे लपून बसला आहेस रे? अरे अरे, जेव्हा मी जात्यावर दळण दळत होते तेव्हा धावत आलास आणि आज जेव्हा माझा जीव जात आहे तेव्हा तू पाठ फिरवलीस. ये रे, माझ्या धावण्याला धावून ये रे बाबा. तिचा तो करून टाहो. ती आर्त हाक थेट आकाशाला आणि वैकुंठाला भिडत होती. जनाबाईल त्या भयंकर टोकदार सुळावर आणले गेले. सुळावर चढवण्याची सर्व तयारी सुरू झाली. सर्व लोक श्वास रोखून पाहत होते. काहींच्या डोळ्यांची भीती होती तर काहींच्या डोळ्यात क्रूर समाधान. वधस्तंभावर जनाबाईने आपले डोळे शांतपणे मिटले, हात जोडले आणि पूर्ण ताकदीने आकाशाकडे पाहत पुंडलिक वरदे हरी विठ्ठल अशी मोठी गर्जना केली. आणि श्रोते हो, त्याच क्षणी एक असा अद्भुत आणि अकल्पनीय चमत्कार झाला ज्याने संपूर्ण पंढरपूर हादरून गेले. ज्या निर्जीव लाकडी सुळावर जनाबाईंना चढवले जाणार होते तोच सूळ अचानक एका टवटवीत आणि सुगंधित तुळशीच्या वृंदावनात रूपांतरित झाला. तो चमत्कार पाहून पंच आणि नामदेव महाराज आगाव झाले. नामदेवांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी धावत जाऊन जनाबाईंच्या पायावर लोन क्षमा मागितले. जने, मला माफ कर. तू चोर नाहीस तर तू साक्षात विठ्ठलाची लाडकी लेक आहेस. प्रत्यक्षात ती देवाचीच एक लीला होती. जनाबाईंचे भक्ती जगाला सिद्ध करण्यासाठी भक्त विठ्ठलानेच ते दागिने झोपडीत ठेवले होते. या प्रसंगानंतर जनीची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. पण एवढी मोठी संत होऊनही त्यांच्यात अहंकाराचा लवलेशही नव्हता. त्या आजही स्वतःला नाम्याची दासी म्हणून घेत घरची सर्व कामे पूर्वीसारखी श्रद्धेने करत होत्या. त्याच दरम्यान भक्तीची पराकाष्ठा करणारा अजून एक प्रसंग घडला. एका कडाक्याच्या थंडीत जनाबाईंनी नदीकाठी आपल्या हाताने थापलेल्या गोवऱ्या वाळत घातल्या होत्या.
तिथेच गावातील एका दुसऱ्या स्त्रीने आपल्या गोवऱ्या ठेवल्या होत्या. संध्याकाळी त्या स्त्रीने जनाबाईंशी मुद्दाम भांडण उकरून काढले आणि सर्व गोवऱ्या आपल्याच असल्याचा दावा केला. प्रकरण पंचाकडे गेले. दोन्ही बाजूंच्या गोवऱ्या दिसायला लागल्या सारख्याच होत्या. त्यामुळे न्याय कसा करायचा हा मोठा पेच निर्माण झाला होता. तेव्हा जनाबाईंनी शांतपणे पुढे आल्या आणि म्हणाल्या, पंचांनो, तुम्ही काळजी करू नका. फक्त प्रत्येक गोवरी उचलून आपल्या कानाला लावून ऐका. ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती माझी समजा. सुरुवातीला सर्वांनी हे वेडे पण वाटले, पण जेव्हा पंचांनी पहिली गोवरी कानाला लावली तेव्हा त्यांचे डोळे विस्पारले. त्या निर्जीव गोवरीतून टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा गजर स्पष्ट ऐकू येत होता. ज्या ज्या गोवरीला जनीच्या हाताचा स्पर्श झाला होता त्या गोवरीतून प्रत्येक गोवरीतून पांडुरंग बोलत होता. हे पाहून त्या भांडखोर स्त्रीनेही जनाबाईंचे पाय धरले. जनाबाईंच्या भक्तीने निर्जीव शेणालाही सजीव केले होते. त्यांनी रचलेल्या अभंगात वेदांचे सार होते. डोईचा पदर आला खांद्यावरी असे निर्भय अभंग गात त्या विठ्ठलमय झाल्या. शेवटी चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठलाचे नाव घेत त्या जगाचा निरोप घेऊन देवाच्या चरणी विलीन झाल्या. जनाबाईची ही कथा आपल्याला शिकवते, मिळवण्यासाठी श्रीमंती किंवा मोठेपणाची गरज नसते. गरज असते ती फक्त निर्मळ मनाची आणि निस्वार्थ प्रेमाची. तुमची भक्ती जर सच्ची असेल तर तो विठ्ठल तुमचे दळण दळायला धावून येईल. चला तर मग श्रोतेहो, आज आपणही त्या महान संत जनाबाईचे स्मरण करूया. आपल्या मनातील अहंकार, रोग, राग, सर्व द्वेष बाजूला ठेवून त्या सावळ्या दयाळू विठ्ठलाच्या चरणी लीन होऊया. सर्वांनी मिळून एकदा मोठ्याने भक्तिभावाने जयघोष करून बोलूया. पुंडलिक वरदे हरी, श्री विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, संत जनाबाई की जय. श्रोतेहो, तुम्हाला संत जनाबाई आणि विठ्ठलाची ही अत्यंत अद्भुत, रसाळ आणि भावपूर्ण कथा कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. जर या कथेने खरोखरच तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर, तुमच्या डोळ्यात पाणी आणले असेल आणि तुमच्या मनात विठ्ठल भक्ती जागृत केली असेल तर या व्हिडिओला आत्ताच नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक मला अशीच नवनवीन माहिती आणण्यासाठी खूप प्रोत्साहन देतो. तुमच्या भावना आणि जय हरी विठ्ठल असा जयघोष खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहत आहे. ही सुंदर आणि पवित्र कथा तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवर मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या घर बसल्या भक्ती रसाचा आनंद घेता येईल आणि संतांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, अशाच अनेक हृदयस्पर्शी, ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी कथा नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या या आवडत्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा आणि भक्तीत लीन राहा. रामकृष्ण हरी. जर तुम्हाला संत जनाबाईंचा इतिहास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि हो, अशाच देवधर्माच्या माहिती व्हिडिओसाठी देवदर्शन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.